साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्ट दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन ठाण्यातील साकेत पोलीस मैदान येथे करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते। ठाणे पोलीस मुख्यालयाच्या पुढाकाराने या क्रीडा स्पर्धांचं अतिशय यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदनही केलं। 12 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत 3000 पोलीस विविध प्रकारचे 18 खेळ खेळणार आहेत। त्या दृष्टीने पाहिल्यास हे महाराष्ट्राचं महाऑलिम्पिक असल्याचं मतही यावेळी शिंदे यांनी व्यक्त केलंय। या क्रीडा स्पर्धेत आपल्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल। यावेळी आरोपीला सोबत घेऊन किंवा कोर्टाची तारीख म्हणून तुम्ही ठाणे शहरात आले नसून खेळ खेळण्यासाठी इथे आलेले आहात। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हेच खरे खिलाडी नंबर 1 आहेत असं सिद्ध करून दाखवा, असं त्यांनी आवाहन केलं। खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावं लागतं, त्याने संघभावना वाढते, फिटनेस राखण्यासही मदत होते, मनावरील ताण कमी होतो। पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव भगिनी हे वेगवेगळ्या खेळात कायम आघाडीवर असतात, त्यामुळे याची चुणूक या क्रीडा स्पर्धेत नक्की पाहायला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। या स्पर्धेत पंचनामा नसेल तर पंच असतील, डायरी बनेल ती फक्त तुमच्या रेकॉर्डची, त्यामुळे निर्धास्त होऊन खेळा असं आवाहन त्यांनी पोलीस बांधवांना केलं। पोलीस रस्त्यावर उभा असतो म्हणून नागरिक आपल्या घरात सुरक्षित असतात याची पूर्ण जाणीव आपल्याला आहे। ऊन, वारा आणि पाऊस काहीही असले तरी पोलीस कायम सज्ज असतात। कोरोना काळात तर पडेल ते काम तुम्ही सगळ्यांनी केलं याचे आपण स्वतः साक्षीदार आहोत। आव्हानात्मक परिस्थिती सांभाळायला शारीरिक स्फूर्ती ही गरजेची असते। आता बदलत्या काळात बदललेली आव्हानं सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती आजमावून पहा असं आवाहनही त्यांनी केलं। या स्पर्धेत कुणीही विजयी झालं तरी आपल्यासाठी तुम्ही सारे विजयीत आहात असं त्यांनी निक्षून सांगितलं। तसंच एवढ्या कमी वेळात या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाचे त्यांनी विशेष अभिनंदन केलं। यावेळी या स्पर्धेची क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिकरित्या त्यांनी उद्घाटन केलं। तसंच पोलीस बांधवांना खेळाडूवृत्त आणि प्रामाणिकपणे या स्पर्धेत सहभागी होण्याची शपथ दिली।